आमदार प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत। आमदार प्रताप सरनाईक जी, तुम्ही लावलेल्या बॅनर्स वरतून आता विरोधक जे आहेत ते तुमच्यावरती टीका करताना पाहायला मिळत आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की कदाचित कल्पना नसेल, 4 वाजताचा कार्यक्रम आहे विधिमंडळाच्या सभागृहामध्ये। त्या सगळ्या क्रीडापटूंचा सन्मान होणार आहे, सगळ्या क्रीडापटूंचंही पोस्टर लावलेले आहेत। कदाचित त्यांची नजर त्या ठिकाणी गेली नसेल। हा महायुतीच्या सरकारनं घेतलेला निर्णय आणि आम्ही कुठेही खाजगी कार्यक्रम घेत नाही। आम्ही विधिमंडळाच्या सभागृहामध्ये सगळ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सगळ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम घेतोय। त्यामुळे अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच मुंबईकर क्रीडापटूंचा, क्रिकेटपटूंचा सन्मान होतोय आणि असं कधी घडलं नव्हतं। अंबादास दानवे ते घडवलंय। त्यामुळे आमचा किंवा आमच्या सरकारचं अभिनंदन करण्याच्या ऐवजी त्यांनी जर अशा प्रकारे राजकारण केलं तर ते योग्य नाही। अंबादास दानवे आणि रोहित पवार, सचिन अहिर हे म्हणतात आहेत की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो कशाला? टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, यांनी कुठे जिंकला? आम्हालाही बरोबर आहे। हा जो परिसर आहे हा महायुती सरकारच्या, आमच्या सरकारच्या परिसरातला आहे आणि टीम इंडियाचे सुद्धा पोस्टर लावलेले आहेत। त्यांनी ते बघितलं नसेल कदाचित। आपण पाहिलं की आज या चारही जे क्रिकेट प्लेयर येणार आहेत त्यांचा संपूर्ण शेड्यूल कसं असणार आहे? मुख्यमंत्र्यांना ते 3:30 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ह्या निवासस्थानी ते जाणार आहे। तिकडनं चहापान घेऊन ते 4 वाजता ह्या सभागृहात येतील आणि सभागृहामध्ये अध्यक्षांच्या दालनामध्ये त्यांचा सन्मान होऊन नंतर सेंट्रल हॉलमध्ये सर्व पक्षीय आमदारांच्या आणि सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते आमदार प्रताप सरनाईक, ज्यांनी बॅनर्स जे आहेत ते विधान भवनाच्या बाहेर लावलेले आहेत। त्या बॅनर्सवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो होता। त्यावरतून विरोधकांनी कडाडून टीका केलेली होती की वर्ल्ड कप जो आहे तो टीम इंडियाने जिंकलेला आहे, परंतु कुठेतरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावून काय उपयोग, असा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला। त्यावरती टीका जी आहे, विरोधकांना प्रत्युत्तर जे आहे ते आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्याशी बोलताना केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।